बोलो गणेश भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय, गणेश भगवान की जय। अध्याय 15वा, सुदेवाचे आख्यान। श्री गणेशाय नमः। नारायण नारदाला कथा सांगत होते. सुदेवाने श्रीहरीची स्तुती केली. त्रिलोक्याला अभय देणारे सर्वेश्वर, शरणागत वत्सल, जगद्वंद, जय स्वरूप, जयप्रद, जय स्वामिल, जय कारण, विश्वाचे कारण, विश्वाधार, विश्व अंतर्यामी, दिव्य स्वरूपा, एकमेव रक्षण करते, विश्वपालक, विश्व संहारक, आदिबीज, फलदाते, दिनांचे दयाळू, सर्वव्यापी वासुदेवादी नामाने त्याने त्यांचे स्तवन केले व आपली उपेक्षा करू नका, आपल्यावर कृपा करा अशी प्रार्थना केली. श्रीहरी श्रीकृष्ण म्हणाला, तुझ्या दीर्घ तपाने मी संतुष्ट व प्रसन्न झालो आहे. तुझी काय इच्छा आहे ते सांग. तेव्हा सुदेवाने आपले पुत्रहीन जीवित निरर्थक कसे आहे ते सांगून आपल्याला पुत्र व्हावा असा आशीर्वाद वर मागितला. त्यावर श्रीहरी म्हणाला, पुत्राशिवाय अन्य काही हवे असेल तर ते माग. ब्रह्मदेवाने तुझ्या भाग्यात पुत्रसुख लिहिलेले नाही. 7 जन्मापर्यंत तुला पुत्र होणार नाही असे तुझा ललाट लेख सांगतो. ते ऐकताच सुदेव एकदम उन्मळून पडणाऱ्या वृक्षाप्रमाणे खाली पडला. गौतमीने फार विलाप केले व म्हटले, नाथ, मी हेच सांगितले होते. आपल्या नशिबात जर पुत्र नसेलच तर तो कसा मिळणार? प्रत्येकाला आपापली कर्मे भोगावे लागतात. ते दाम्पत्य शोक करीत होते व भगवान प्रसन्न होऊनही काही उपयोग नाही असे निराशेने म्हणत होते. त्यावेळी गरुड म्हणाला, भगवान, आपली दयाबुद्धी कोठे गेली? आपण ब्राह्मणाचे कल्याण करणारे आहात. तुमचा तो धर्म विसरलात काय? तुमचे भक्त मुक्ती व सिद्धी याची पर्वा न करता आपली भक्ती करतात, पण तुम्ही त्यांना विधी लिखित नाही म्हणून वाटेस लावता. हे कसे? प्रारब्धी पलीकडे आपले सामर्थ्य आहे म्हणूनच लोक आपली भक्ती करतात. तसे नसेल तर कोणीही आपली भक्ती करणार नाही. या दाम्पत्याला पुत्र द्यावा असे मला वाटते. सांदीपनीचा मृत पुत्र आपण आणून दिलात ते आठवा. गरुडाचे हे दयेने प्रेरित झालेले बोलणे ऐकून यातून मार्ग कसा काढावा याचा विचार हरीने केला व म्हटले, वैनतया, तुझ्या मनात जर या ब्राह्मणाला पुत्र द्यावा अशी इच्छा असेल तर तू दे. गरुडाला फार आनंद झाला. सुदेवावर गरुडाने कृपा केली व एक पुत्र होईल असा वर दिला. सूत म्हणाले, आता पुढील कथा मोठी बोधप्रद आहे ती ऐका. बोलो गणेश भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय, गणेश भगवान की जय. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्याया अंती ऐसे वृत्त. उग्रदेवे मणिग्रीवा प्रत तू कोण का वससी वनात इत्यादी वृत्तांत प्रशिला. आता जे का तयाचे उत्तर मणिग्रीव कथिले सादर, तेची मी येथे सविस्तर वर्णितो समग्र ऐकिजे. मणिग्रीव मने द्विजेंद्र एक चमत्कार पूर्णामक. विद्वजन समावृत्त एका उत्तम नगर आहे पे. तेथे स्वस्त्री सह वर्तमान सर्वदा मी राहत सोना. मणिग्रीव माझे अभिदान शूद्र जाती पवित्र. बहुसंपत्तिमान सोनी परोपकार करी अनुदिनी. तेने सकळ जना लागुनी अत्यंतची प्रिय असे. परिदेव योगे कदाचित मज दुर्बुद्धी झाली बहुता. निज धर्म सोडिला समस्त बहुआकांत मांडिला. परस्त्रियाशी बडे धरून भोगू लागलो अनुदिना. नाना विद्यमध्यांचे पान रात्रंदिना चालविले. साहस कर्मी धरिले धैर्य करू लागलो हिंसाचौर्य. लोक करीती बहु आश्चर्य सकळ आर्य त्रासले. ही धर्मपत्नी सती अबला हिने सदुपदेश बहु केला. परितो म्या नाही मानिला क्रम चालविला तैसाची. ग्रामस्थ जन सर्व त्रासले गावातून मज हाकिले. तो बृहद्रळ राये वहिले बडे लुटविले मम सदन. शेष धन जे राहिले काही तेही घेतले बंधुजना नाही. तिरस्कार केला सकळी काही वनाठाई प्रवेशलो. ही मम कांता पतिव्रता येसी माझी बहुचिंता. यास्तव सोडोनी माता पिता मज सर्वथा अनुसरली. तेव्हापासून ये सहित वस्तो या घोर वनात.
नाना जीववधूनी सतत उदर भरित राहिलोसे. मी अत्यंत दुरात्मा पाही, मज समपापी कोणी नाही. दुःख भोगितो सर्वदाही, अनुग्रह काही करावा. काही होते प्राचीन पुण्य, मनोनाज हे दिसले चरणा. आता ह्या स्त्रीसह वर्तमान, तुम्हा शरण आलो असे. तरी दया करा हो मजवर, तुम्ही दयाळ मुनिवर. शरणागत जना भय कर, दुःख सत्वर निरसावे. जेने माझे दरिद्र समूळ, निरसोनिया जाईल सकळ. आणि पावनिया वैभव विपुल, सुखे अचळ वर्तेननी. ऐसे काही उपदेशुनी, कृतार्थ करावे मज्ज लागुनी. ऐसी शूद्राची ऐकोनी वाणी, तयासी मुनी बोलत. हे मनिग्रीवा भाग्यवंता, तू कृतकृत्य आहेसी सर्वथा. जे या कांतारा माझी तत्वता, माझे आतिथ्य केलेसी. तस्मात तुझे स्वस्त्री सहित, पुढे कल्याण होणार खचित. भावी शुभांची सूचक यथार्थ, चिन्हे पूर्वीच दिसताती. आता तीर्थव्रत दानाविने, तो दारिद्र्य निरसेल जयाने. ते म्या सर्व आपुल्या मने, निर्धारिले साचार. आता येईल तिसरा मास, पुरुषोत्तम नाम तयास. त्यात तुम्ही दोघांनी विशेष, सांगतो ऐसे आचरावे. पुरुषोत्तम प्रीत्यर्थ जान, दीप लावावा यथा विधान. तेने तुमचे दारिद्र्य तत्क्षण, समूळ निसंपूर्ण निरसेल. तिल तेले वाघृते निरुती, दीप लावावा यथाशक्ती. परिती तुम्हा दुर्लभ असती, वनिवस्ता मनोनी. तरी इंगुदी तेले मासवरी, स्त्री सह नियमे दीप करी. नित्य स्नान या सरोवरी, सारुनी करी हे कृत्य. हाची माझा तुझे उपदेश, यानेच दुःख निरसेल असेस. पावोनिया विषय वैभव विशेष, सुख तुम्हास होईल पै. तुम्ही उत्तमातिथ्य केले, तेने माझे मन तोषले. म्हणून वेदी निश्चयिले, कर्म कथिले तुम्हास. अरे केवळ दीपदानेसी, लक्ष्मी वाळते निश्चयेसी. मग ते विधीने अधिक मासी, करिता काय वर्णावे. वेदोक्त कर्मे दाने, विविध नाना तीर्थे शास्त्रे अगाध. योग ज्ञान साख्य विशुद्ध, तैसेची तंत्रे सकळजी. आणि सर्व वेद अभ्यासने, कृच्छुच्छादी व्रते आचरणे. सदा गोमती तट सेवने, श्राद्ध करणे गये माझी. उपराग सहस्त्रे आणि व्यतिपात, शतपर्णी कुरुक्षेत्रादी क्षेत्रे आणि. दंडकाधिकारण्ये जी, ती पावन असती सर्वही. परिपुरुषोत्तम दीप जो काही, तयांच्या षोडश कलेचीही. योग्यता नाही तयास, वेदोक्त कर्माधिकाहूनही. अधिक मासाची दीपदान, शतगुणे श्रेष्ठ असे म्हणून. यथाविधान कीजिये, हे गुह्याहुनी गुह्य पाही. कदा न सांगावे कोणासीही, धनधान्य पशुपुत्रादी सर्वही. प्राप्त होय ययाचेनी, हे वंदेचे वंध्यत्व हरिते. स्त्रिया लागी अवैधव्य करिते, राज्य भ्रष्टा ते राज्य देते. आणि पूर्विते चिंतितार्थ, याचेनी कन्ये लागी तत्वता. दीर्घायु गुणी लाभतो भरता, कांतार्थिया ते पतिव्रता. सुशिला कांता लाभते, विद्यार्थिया ते विद्या लाभती. सिद्धी कामुका सिद्धी मिळती, कौसेच्छू जना कौस प्राप्ती. मोक्षार्थी पावती मोक्षास, पुरुषोत्तम प्रीती विषयी. पुरुषोत्तम मासा ठाई, विना शास्त्र विना विधीही. कोठेही दीप लाविती जे, त्याचे सकळ मनोरथ अनायासे पूर्ण होतात. मग विधीने लाविता यथास्थित, जगीय प्राप्त काय पा. जी जी इच्छा धरावी मानसी, ती ती पूर्वितो हर्षिकेशी. तस्मात् भावे पुरुषोत्तमासी, दीपावश्य कीजिए. हे सर्व दारिद्र्य नाशन, तुझ कथिले दिव्य साधन. याची आचरणे तुझ तत्क्षण, वैभवपूर्ण लाभेल. तुम्ही माझी केलीत सेवा,
मनोन तोषलो मणिग्रीवा, आता येतो निरोप द्यावा, सदा असो तव कल्याण. ऐसे बोलून तो मुनी, श्रीहरी ते स्मरत मनी. मणिग्रीवाचा निरोप घेऊनी, प्रयागा चालता जाहला. तेव्हा तया ते पूजवित, मणिग्रीवानी त्याची योषित. दोघेही काही दूरपर्यंत प्रेमे जाती जाहली. तेथे वंदुनी मुनीचे चरण, स्वाश्रमाली परतोन. प्रयागासी गेला ब्राह्मण, कामना पूर्ण जाहली. इकडे वनिती शुद्ध दंपती, अंतरी ठेवोनी द्विजभक्ती. पुरुषोत्तमा ते चिंतित चित्ती, कालकमिती आनंदे. तो मासोद्वय जाऊनी वहिला, पुरुषोत्तम मास आला. युक्का साक्षात पुरुषोत्तमाला, प्रिय आगडा सर्वात. तेव्हा स्मृणी त्या सद्गुरु तेने जैसे कथिले होते. तैसेची ती दंपती तेथे करीती झाली साचार. पुरुषोत्तम प्रीतीद्वारे आपणा वैभव मिळाले सारे. मनोनी प्रभाती शीत निरे, तडागी स्नान करूनिया. इंगुदीच्या शुद्ध तेलेसी, दीप करीत एक भावेसी. ऐसे आचरता नित्य नेमेसी, अधिक मास लोटला. उग्रदेवाच्या प्रसादे, तत्क्षण मनीच्या मळ गेला झडून. त्यावर दीपाच्या प्रभाव महान, झाली पावन दोघेही. अंतःकरणी आली शांती, शांती येताची गेली खंती. ठाई चमुराली विषय प्रीती, जळली वृत्ती पुरुषोत्तमी. दोघेही झाली आनंद घन, ऐसे लोटले काही दिन. पुढे पावोनिया निधन, स्वर्गी जाती जाहली. तेथे देवा संगे सतत, तत्रत्य भोग भोगोनी अनंत. उग्रदेव प्रसादे येत, उत्तम जन्म पावली. पूर्वजन्मी जो मणिग्रीव, मृगहिंसक दुःख भाव. तोच हातू चित्रबाहुराव, सांप्रत झाला हेसी. आणि पूर्वजन्मा माझारी, जी तव पत्नी होती सुंदरी. तीच ही सांप्रत तव नारी, चंद्रकला झाली पत्नी असे. ही पातिव्रत्य धर्मे करोनी, पूर्वजन्मी वर्तली मनोनी. सांप्रत तव अर्धागहारिणी, झाली पत्नी साचार. ज्या का पातिव्रत्ये वर्तत, त्या पाती पुण्यादभागिनी होत. हा सर्व शास्त्रांचा सिद्धांत, अनुभवा येथे आलासे. पूर्वजन्मी अधिक मासी, इंगुदी तेले दीप केलासी. तेने पुण्य हे सांप्रत तुझसी, अकंटक राज्य लाभले. आणि त्याचे पुण्य हे विपुळ, वैभव लादले तुझ सकळ. तैसीच ही सती निर्मळ, पत्नी सोज्वळ लाभली. अधिक मासीचा दीप पावन, तयाचा हा प्रभाव जान. राजेश्वरा तू हस्त जोडून, मज लागून प्रश्निलेचे. तीही अखंड लक्ष्मी विपुल, अकंटक राज्य सकळ. आणि पतिव्रता पत्नी निर्मळ, ही मज कैसी लाभली. म्या काय केले पुण्याचरण, ते मज सांगा विवरून. त्याचे उत्तर हे संपूर्ण, तुझ लागून सांगितले. आता मी जातो स्वस्थाना प्रत, तव कल्याण असो सतत. ऐसे सांगुनी मुनी त्वरित, स्वस्थाना जाता जाहला. आणि तो चित्रबाहू राजेश्वर, सुख भोगून जन्मभर. संतती स्थापुनी भूमीवर, सदार मुक्त जाहला. जेथुनी नाही पुनरावृत्ती, ती त्यास मिळाली सायुज्य मुक्ती. ऐसे अधिक मास दीपाचे निवृत्ती, महात्मयासे अद्भुत. नारी किंवा नर जे कोणा, अधिक मासा माझी अनुदिन. स्नान किंवा उपोषण यथा विधान करितात. तयासी नाही पुनरावृत्ती, गर्भयातना तत्काळ सुटती. आणि ही कथा पडती ऐकती, तेही पावती त्याच पदा. ऐसे हरीचे ऐकोनी भासित, पुनरपी लक्ष्मी प्रश्नी त्या प्रत. ही कथा रसाळ समस्त, पुढच्या प्रसंगी वर्णिजेल. इति श्री अधिक मास महात्म्य सार, बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर, पंचदशोऽध्याय गूढः. इति पंचोदशोऽध्याय समाप्त.
दानाची महती. महिनाभर अनवाणी म्हणजे पादत्राणे न वापरता चालावे. महिन्याच्या शेवटी गरीब माणसाला त्याच्या मापाची पादत्राणे दान देणे. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. गणेश भगवान की जय.